पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही नेते पुण्यातील साखर संकुल इथे तंत्रज्ञानाविषयी असलेल्या एका बैठकीसाठी उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच कार्यक्रमामध्ये दिसणार आहेत। निवडणुका झाल्यानंतर काही असे प्रसंग होते जिथे शरद पवार आणि त्याचबरोबर अजित पवार एकत्र आलेले होते आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा एकाच कार्यक्रमामध्ये एकाच बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसतील। नक्की या संदर्भामध्ये आपण अपडेट घेणार आहोत। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भात अपडेट देतील। मंदार, यापूर्वी नुकतंच कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघं जण एकत्र होते, त्यानंतर काही जाहीर कार्यक्रमातही एकत्र होते। आज पुन्हा एकदा पुण्याच्या साखर संकुलामध्ये बैठकीसाठी एकत्र असणार आहेत। नक्की कार्यक्रम काय आहे आणि यामध्ये कुठल्या बाबींवरती चर्चा होण्याची शक्यता आहे? गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत बदललेलं राजकारण। या अर्थाने बदललंय की काही दिवसांपूर्वीपर्यंत शरद पवारांसोबत एकत्र जाहीर कार्यक्रमांना येणं टाळत होते, मात्र आता हा बदल आपल्याला पाहायला मिळतो आहे। पुण्यात आधी सातारा जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते एकत्र होते। त्याआधी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी एकत्र होते। त्यानंतर कौटुंबिक कार्यक्रमासाठी अजित पवार यांच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी दोन एकत्र होते आणि आता पुण्यातील साखर संकुलमध्ये जो कार्यक्रम होतो आहे त्याच ठिकाणी देखील हे दोन्ही इथे एकत्र आहेत। खरं तर यातील बहुतांश कार्यक्रम जे आहेत ते बैठकांच्या स्वरूपाचे आहेत, मात्र हे बदललेले राजकारण आपल्याला पाहायला मिळते। आज आता ही जी बैठक होते आहे साखर संकुलमध्ये कृषी क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल यासाठी ही बैठक आहे। याला शरद पवार आहेत, अजित पवार आहेत आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील आहेत। धन्यवाद मंदार, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।